नमो नमः विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. आज आपण नवमः पाठः आदिशंकराचार्यः हा पाठ बघणार आहोत. सुरुवातीला प्रस्तावना बघूया. आदिशंकराचार्य म्हणजे आदिशंकराचार्य नावाचे व्यक्ती, त्याच्याविषयीची माहिती सांगितली. आदिशंकराचार्याविषयी भारत देशे दीर्घ आचार्य परंपरा वर्तते. भारत देशात खूप आधीपासून आचार्य परंपरा आहे. तस्याम् अद्वैत सिद्धान्तस्य भाष्यकारः जगद्गुरु आदिशंकराचार्य प्रसिद्धः. तस्याम त्यामध्ये अद्वैत सिद्धान्तस्य अद्वैत अशा सिद्धांताचे भाष्यकार जगद्गुरु आदिशंकराचार्य प्रसिद्धच आहे. महान तत्त्वज्ञः अयं जनप्रबोधनार्थं भारतभ्रमणं कृत्वा भारतस्य चतस्रुषु दिक्षु पीठानि अस्थापयत्. महान तत्वज्ञ असलेले हे जनप्रबोधनार्थ लोकांना प्रबोधन करण्यासाठी भारत भ्रमण करून भारताच्या चारही दिशांनी त्यांनी लोकांना प्रचार आणि प्रसार केलेला आहे. तेन रचितानी गेयानी अर्थपूर्णानी स्तोत्राणी अद्यापि जनानां मुखेषु विराजन्ते. त्यांनी रचलेली गायलेली अर्थपूर्ण अशी स्तोत्र आज सुद्धा लोकांच्या मुखात शोभून दिसते. तस्य जीवन चरित्रात महत्वपूर्ण प्रसंगम अत्र उद्धृतः. त्यांच्या जीवनातील अतिशय महत्वपूर्ण असा प्रसंग यामध्ये सांगितलेला आहे. तर आदिशंकराचार्य हे कोण होते हे थोडक्यात या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. आता आपण पाठाला सुरुवात करणार आहोत. आदिशंकराचार्य विषयीची माहिती त्यांनी दिलेली आहे. मग आता काय म्हटलेलं आहे? भारतस्य दक्षिण दिशि केरल प्रदेशे आलुवा नगरस्य समीपम कालडी नामः ग्रामः. भारताच्या दक्षिण दिशेला केरळ प्रदेशात आलुवा नगराच्या जवळच समीपम म्हणजे जवळच कालडी नाम ग्रामः कालडी नावाचे गाव आहे. भारताच्या दक्षिण दिशेला केरळ प्रदेशाच्या आलुवा शहराच्या जवळ नगरस्य शहराच्या समीपम जवळ कालडी नावाचे गाव आहे. सह ग्रामः पूर्णा नदी तीरे वर्तते. सह ग्रामः ते गाव पूर्णा नदीच्या काठावर आहे. तत्र जगद्गुरोः शंकराचार्यस्य जन्म ख्रिस्ताब्दे 8मे शतके अभवत्. तिथे जगद्गुरु शंकराचार्याचा जन्म इसवी सन शतकात 8व्या शतकात होऊन गेला. जन्म झाला. तेथे जगद्गुरु शंकराचार्यांचा जन्म इसवी सनाच्या 8व्या शतकात झाला. तिथे जगद्गुरु शंकराचार्याचा जन्म 8व्या शतकात झाला. तस्य पिता शिवगुरुः माता आर्याम्बा चास्ताम. तस्य पिता त्यांचे वडील शिवगुरु माता आर्याम्बा होते. तस्य पिता त्यांचे वडील शिवगुरु आणि माता आर्याम्बा आहे. बाल्ये एव तस्य पिता शिवगुरुः दिवंगतः. लहानपणीच म्हणजे लहानपणीच त्यांचे वडील शिवगुरु मृत्युमुखी पडले. दिवंगत झाले. तस्मात् मातैव पुत्रस्य पालनम अकरोत्. त्यामुळे आईनेच या पुत्राचे पालनपोषण केले. पंचमे वयसी उपनीतः सः पठनार्थं गुरुम उपागच्छत्. पंचमे वयसी 5व्या वर्षी उपनीतः सह उपनयन संस्कार झाल्यानंतर सह पठनार्थम शिकण्यासाठी गुरुम उपागच्छत् गुरुंकडे गेले. वयाच्या 5व्या वर्षी उपनयन झालेला तो शिक्षणासाठी गुरूंजवळ गेला. पठनार्थम शिक्षणासाठी. तत्र वेदांगानी विविध शास्त्राणी च असाधारण वेगेन बालको अयम अधीतवान. तिथे वेदांग विविध शास्त्रे या मुलाने असामान्य वेगाने आत्मसात केली. असाधारण वेगेनं असामान्यपणे. अयम
या बालको मुलाने अधितवान आत्मसात केली. पठनादिकं समाप्य शंकरः गृहं प्रत्यागतवान. शिक्षण वगैरे झाल्यानंतर समाप्य म्हणजे संपवून, शिक्षण संपवून, शंकर गृहं प्रत्यागतवान घरी परत आला. गृहं प्राप्य मातृसेवाम आरभत. गृहं प्राप्य घरी येऊन, हे सगळं समाप्य प्राप्य हे काय आहे, लेबंताचे अव्यय, आणि लेबंत म्हणजे य अव्यय असलेले, आणि त्याचा अर्थ उणहून असतो. समाप्य संपवून, प्राप्य मिळवून, घरी येऊन, मातृसेवाम आरभत आईची सेवा करण्यास सुरुवात केली. माता आर्यांबा पुत्रस्य विवाहविषये सदैव चिंतयति स्म. आई आर्यांबा पुत्राच्या विवाहाविषयी सतत चिंतित होती. परंतु मनसा वचसा कर्मणा च विरक्तः शंकरः संन्यासार्थम अनुमतीं प्रार्थयत. परंतु मनसा वचसा आर्यांबा ही विवाहाविषयी चिंतितच होती की त्याचा विवाह करायचा आहे, परंतु मनातील आणि मनसा मनाने, वचसा वाणीने, च आणि कर्माने, विरक्तः शंकरः विरक्त असलेल्या शंकराने, संन्यासार्थम संन्यास घेण्यासाठी, अनुमतीं प्रार्थयत संमती मिळावी म्हणून, शंकरस्य ऐहिक मिळावी म्हणून आईला त्यांनी विनंती केली. शंकरस्य ऐहिक विषयेषु अरुचिं दृष्ट्वा आर्यांबा चिंतामग्ना जाता. शंकराची ऐहिक विषयांबाबत शंकराची नावड पाहून, इच्छा नसलेलं पाहून, अरुची म्हणजे नावड पाहून, दृष्ट्वा पाहून, तो अंतव्य आहे, पाहून, आर्यांबा चिंतामग्ना जाता. आर्यांबा मात्र चिंतेने व्याकुळ झाली. एकस्मिन् दिने शंकरः स्नानार्थं पूर्णनदीं गतः. एकस्मिन् दिने एका दिवशी. एकस्मिन् दिने एका दिवशी शंकरः स्नानार्थं पूर्णा नदीं. शंकर आंघोळीसाठी पूर्णा नदीवर गतः गेला. एकस्मिन् दिने एका दिवशी शंकर स्नानार्थं पूर्णा नदीं गतः. एकस्मिन् दिने शंकरः स्नानार्थं पूर्णा नदीं गतः. एका दिवशी शंकर स्नानासाठी पूर्णा नदीवर गेला. यदा सः स्नाने मग्नः तदा तत्र एकः नक्रः आगतः. जेव्हा सः तो स्नानं मग्नः आंघोळीत मग्न होता, तेव्हा तत्र तिथे एक नक्रः आगतः. नक्रः म्हणजे मगर आला. नक्रः झटिति तस्य पादम् अगृह्णात्. नक्रः झटिति आणि त्या मगरीने झटिति झटकन, तस्य पादम अगृह्णात् त्याचा पाय पकडला. तर शंकरः उच्चैः आक्रोशत. तेव्हा शंकर मोठ्याने ओरडला, आक्रोशत ओरडला. अंब त्रायस्व नक्रात त्रायस्व. अंब आई वाचव, मगरीपासून मला वाचव. आक्रोशं श्रुत्वा नदीतीरं प्राप्ता आर्यांबा पुत्रं नक्रेण गृहीतं पश्यत. आक्रोशं श्रुत्वा आवाज ऐकून, आरडाओरडा ऐकून, श्रुत्वा म्हणजे ऐकून, नदीतीरं नदीच्या काठावर, नदीकाठी आलेल्या, प्राप्ता म्हणजे आलेल्या, आर्यांबा पुत्र नक्रेण आई मुलाला मगरीने धरलेले, गृहीत पश्यम धरलेले, गृहीत म्हणजे धरलेले, मुलाला मगरीने धरलेले
पाहिले. भयाकुल सापी रोदनम आरभत. आणि भीतीने ती सुद्धा रडायला तिने सुद्धा सुरुवात केली. घाबरून ती रडू लागली. अधुना वा शंकरः भयाकुल सा अपि रोदनम आरभत. घाबरून ती सुद्धा रडायला लागली. शंकरः मातरम आर्तया प्रार्थय. शंकर मातरम. मग आता ती घाबरू लागलेली होती. तेव्हा शंकराने आईला आर्तपणे विनंती केली. तेव्हा आईला शंकराने आर्तपणे अतिशय मनातून विनंती केली. अंब इतः परम अहम न जीवामी. आई, आता मी काही जगू शकत नाही. मी काही जगणार नाही. मरणात पूर्वम संन्यासी भवितुम इच्छामी. मरणात पूर्व, मरण्याच्या पूर्वी, संन्यासी भवितुम, संन्यासी होण्याची इच्छा आहे. तू काय म्हणतो? इच्छसी. इच्छामी, इच्छा आहे की मरण्याच्या पूर्वी मला संन्यासी होण्याची इच्छा आहे. अधुना वा देही अनुमती. अधुना आई, आता मी काही जगत नाही. आता आई आर्तपणे तो विनंती करू लागला. मरण्यापूर्वी मला संन्यासी होण्याची मला इच्छा आहे. आता तरी परवानगी दे. इदानीम. मग तो काय म्हणतोय? अधुना वा देही अनुमती. आता तरी मला परवानगी दे. अनुमती, परवानगी. चेतसा अनिच्छन्ती अपि विवशा माता अवदत. चेतस म्हणजे मन, मनाने. इच्छा नसतानाही. अनिच्छन्ती म्हणजे इच्छा नसतानाही. विवशा माता इच्छा नसतानाही विवश झालेली आई अवदत म्हणाली. वत्स, बाळा. यथा तुभ्यं रोचते तथैव भवतु. यथा तुभ्यं, वत्स, बाळा. यथा तुभ्यं रोचते तथैव भवतु. तुला जसे आवडते तसे होऊ दे. इदानीमेव संन्यासं स्वीकुरु. इदानीमेव, आता संन्यास घे. स्वीकरू मम अनुमती अस्ति ती. माझी परवानगी तुला आहे. तू आता संन्यास घे. माझी परवानगी आहे. तत्क्षणमेव आश्चर्यं घटितः. त्यावेळीच आश्चर्यकारक घटना घडली. काय घडलं? दैववशात शंकरः नरकात् मुक्तः. दैववशात, भाग्याने, दैवयोगाने शंकर मगरीपासून सुटला. स नदीतीरम आगत्य मातुः चरणौ प्राणमत. आणि तो नदी किनाऱ्यावर येऊन, काठावर येऊन, आगत्य म्हणजे येऊन, आईच्या पायाला त्याने नमस्कार केला. चरणांना वंदन केले. मग त्यानंतर अनंतरम शंकरः मातरम संन्यासस्य महत्त्वम अवबोधयत. अनंतरम, त्यानंतर शंकरः मातरम, शंकरने आईला संन्यासस्य महत्त्वम अवबोधयत, संन्यासाचे महत्त्व समजावले. संन्यासी न केवलम एकस्याः पुत्रा. संन्यासी हा केवळ तिच्या एकटीचाच मुलगा नसतो. विशालम जगत एव तस्य गृहम. हे विशाल जग त्याचे कुटुंब आहे, त्याचं घर असते. मातः यदा त्वं स्मरष्यसि तदा एव वत्स समीपम आगमिष्यामि. मातः, आई, यदा त्वं स्मरिष्यसि, जेव्हा तू माझी आठवण करशील, ज्यावेळी तू माझी आठवण करशील, त्यावेळी, तदा एव, त्यावेळी, त्वत्समीपम आगमिष्यामि, तुझ्याजवळ येईन. इति मात्रे प्रतिश्रुत्य. असे आईला वचन देऊन, सह गृहात निर्गच्छत, तो घराबाहेर पडला.
ततः गोविंद भगवत्पादानां शिष्यो भूत्वा स सर्वाणि दर्शनानि अपठत. ततः त्यानंतर त्यानंतर गोविंद भगवत पाद शिष्यो यांचा शिष्य होऊन भूत्वा म्हणजे होऊन स सर्वाणी त्यांनी सर्व तत्वज्ञानांचा अभ्यास केला. गृहीत्वा अपठत दर्शनानी अपठत अभ्यास केला. तेभ्यः संन्यास दीक्षां गृहीत्वा त्यांच्याकडून संन्यास दीक्षा घेऊन वैदिक धर्माच्या स्थापनेसाठी प्रस्थान केले. अष्टवर्षे चतुर्वेदी द्वादशे सर्वशास्त्रवित् षोडशे कृतवान् भाष्यं द्वात्रिंशे मुनिराभ्यगात. अष्टवर्षे 8व्या वर्षी, चतुर्वेदी 4ही वेद, द्वादशे म्हणजे 12व्या वर्षी, सर्व शास्त्रांचे ज्ञान आत्मसात करून, षोडशे कृतवान 16व्या वर्षी भाष्य ग्रंथ लिहिले आणि द्वात्रिंशे आणि 32व्या वर्षी मुनिरभ्यागत शंकराचार्य निजधामी गेले. आता 8व्या वर्षी त्यांनी 4ही वेदांचा अभ्यास केला, 12व्या वर्षी सर्व शास्त्रांचे ज्ञान आत्मसात केले आणि 16व्या वर्षी भाष्यग्रंथ त्यांनी लिहिले आणि 32व्या वर्षी ते शंकराचार्य हे निजधामी गेले. अशा पद्धतीने हा पाठ इथे संपला.